गुजरातमधील म्हैसागर नदीवरचा 45 वर्ष जुना पूल कोसळला आणि काही निष्पाप लोकांच्या जीवाची बळी घेऊन गेला। माहितीप्रमाणे हा पूल कोसळण्याची भीती तिथल्या स्थानिक लोकांना पूर्वीचीच होती आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या भीतीला घेऊन शासनाकडे मागणी देखील केली होती या पुलाच्या दुरुस्तीला घेऊन। आणि शासनाने निश्चितच या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्षही दिला असावा, मात्र तिथल्या गांभीर्याने काही शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिला आणि तिथल्या गांभीर्याने जर ह्या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष दिलं असता तर हा पूल काय कोसळला असता। मित्रांनो, हा पूल मधातून कोसळला, ज्यामध्ये अनेको व्हॅन, ट्रक, कार ह्या पुलासोबतच नदीमध्ये कोसळल्या। किती आश्चर्याची गोष्ट आहे नाही का मित्रांनो। आपल्या देशावर इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केले आणि त्या 200 वर्षाच्या राजवटीमध्ये आपल्या देशामध्ये इंग्रजांनी अनेक पूल बांधले, जे पूल आजही थाटामाटात उभे आहेत। मात्र स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या शासनाने अनेक पूल बांधले, जे आजही कोसळत आहेत आणि कितीही तरी कोसळले आणि ज्यामध्ये किती अनेको निष्पाप लोकांच्या जीवाची बळी गेली। आता काय आपल्या देशामध्ये फक्त हेच उरले की विकासाच्या नावावर आपल्या देशामध्ये नवनवीन पूल निर्माण करणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या मुद्द्याला घेऊन ते पूल कोसळत जाणे।